नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज आले होते मी बागेत छान छान भाज्या तोडायला. तर कुठल्या कुठल्या भाज्या तोडलेल्या आहेत चला बघूया आपण. तळण्यासाठी भेंडी आणि मिरच्या तोडलेल्या आहेत. थोड्याच निघालेल्या आहेत पण एकदम मस्त छान झणझणीत मिरच्या आहेत त्या. त्यामुळे मी तेवढ्या मला लागतील तेवढेच तोडलेले आहेत, कारण तळून खायच्या आहेत त्या म्हणून. आणि नंतर भाजीसाठी तोडलेले आहेत वांगे. तर हे एकच झाड आहे पण त्याला भरपूर साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत. ते काही लावलेलं वगैरे नाही आहे, असंच उगलेलं आहे बागेत आपल्या. आणि पण त्याला मिरची नाही इतकी तिखट आहे, नाही का त्याची पूर्ण काळीपाट नाही आहे ही, पूर्ण अशी हिरवी हिरवी मिरची आहे पण खूप तिखट आहे. तर म्हटलं चला मस्त तळून आज जायचं आहे शेतात. तर झेंडूचे झाडं लावायचे आहेत आपल्याला अजून. आणि अजून काय आहे, सोयाबीन पेरायची आहे. तर बघूया आपण काय रानात. मी नक्कीच व्हिडिओ करेल तिथे गेल्यानंतर. तर म्हटलं चला मस्त भेंड्या आणि मिरच्या आणि मस्त झणझणीत वांग्याची भाजी करून येऊया, म्हणून मी सकाळी सकाळी भाज्या तोडून घेत आहे. आता पाऊस आल्यामुळे भाज्या पण एकदम छान झालेल्या आहे आणि झाडं पण एकदम भारी झालेले आहे. गुलाब वगैरे तर इतके फुटलेले आहे ना, मी त्याच्यावर एक व्हिडिओ करणार आहे मस्त गुलाबाचा. पण इतके छान गुलाब फुटून आलेले आहे ना, पावसाशिवाय काही खरं नसतं. तर पुढच्या वेळेस व्हिडिओ येईलच. आज खूप काम आहेत कारण आज जायचं आहे शेतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी भेंड्या तोडून घेतलेल्या आहेत. आणि थोडेच निघतात पण भेंड्या कसं ना रोजच्या रोज तोडाव्या लागतात. तर या तळण्यासाठी मिरच्या तोडून मी भेंड्या तोडत आहे. आता रानात पण आम्ही नेणार आहोत. भरपूर सारं बियाणं चाललेलं आहे रानात. आणि आता भरपूर सारे बिया रानात पण आपण भाजीपाला लावणार आहोत. तर तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओ करेलच की तिथे काय काय केलं आहे आम्ही आणि कशाप्रकारे भाजीपाला लावलेला आहे शेतात. तर हे बघा अशा. आणि या भेंड्या पण आहे ना इतक्यात म्हणजे अशा दिसतात पण ना निबर होऊन गेलेल्या असतात त्या काही काही. आणि काही काही छान आहेत. जे उन्हाळ्याचे जे झाडं आहेत ना त्याची मिरची अजून पण तशीच होती. आणि जे नवीन आता लावलेलं झाडं आहे त्याची आपली भेंडी छान येते. तर बघू शकता तुटत पण नाही लवकर बरं भेंडी. आणि मोडून घ्यायची असते का काय मला तर काही समजत नाही, मी तर तशाच तोडत असते. तर अशा प्रकारे छान छान ताज्या ताज्या आपल्या ऑर्गॅनिक सेंद्रिय भाज्या, कुठलंही रासायनिक खत न वापरलेल्या भाज्या असतात. मग ते किती जरी निघाल्या ना त्याची चव खूप छान असते. अजिबात पानचट वगैरे असल्या कसल्या भाज्या लागत नाही, एकदम टेस्टी असतात. आपण जे भाजीपाला लावतो ना तोसुद्धा खूप छान होतो. तर हे बघा अशा प्रकारे भेंड्या निघालेल्या आहेत. आणि वांगे तोडणार आहे मी. कारण भेंडी कसं 2-3 दिवसाला तोडून घ्यावी लागते. नंतर तोडलेले आहेत वांगे भाजीसाठी. तर वांगे आता भरपूर निघतात. कारण पाऊस झाल्यामुळे वांगे झाडं भरपूर फुटलेले पण आहेत आणि त्याला भरपूर फुलं करायला लागलेले आहेत. वांग्याची झाडं नवीन नाही, गेल्या वर्षाचीच आहेत. पण भरपूर सारे. आणि कैऱ्या आंबे तोडून घेतलेले ते पिकत पण नाही लवकर. हे कुठला आंबा आहे काय माहिती, पिकत पण नाही लवकर. आणि आता हे तोडून आणि पिकायला ठेवणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे या कैऱ्या आणि वांगे अजून तोडायचे राहिलेले आहेत. पण या कैऱ्याने इतकं गच भरलेलं आहे. आणि नंतर ठरलं की कैऱ्या तोडायच्या, अगोदर नव्हत्या तोडायच्या. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे कैऱ्या आणि भेंडी मिरची तोडलेली आहे. तर आता थोडे आपण वांगे. तर बघू शकता वांगे किती छान आहेत. 4-5 दिवसाला वांगे तोडावे लागतात. मी 4-5 दिवसाला कोण हे करतं, पण मी व्हिडिओ भाजीचा निसता तर म्हणून मी नाही करत. पण 4-5 दिवसाला वांगे तोडावे लागतात, भरपूर वांगे येतात. तर बघू शकता अशा प्रकारे आपण वांगे तोडलेले आहेत. आता याची मस्त भाजी करणार आहोत आणि मग शेतात जाणार आहोत. आता काय होतं आहे बघूया, पुढे गेल्यानंतर पाऊस येतो की काय. पण पाऊस आला तरी पण भाजीपाला तर लावणारच आहोत. आणि झेंडू आणि सोयाबीन लावायचं काम चालू आहे. तर बघा इतक्या अशा भाज्या आपल्या निघालेल्या आहेत. आणि कैऱ्या भाज्या काही जास्त नाही निघालेल्या. भेंडी तळण्यापुरती, मिरची तळण्यापुरती आणि भाजीपुरते वांगे निघालेले आहेत. पण नाही का सकाळी सकाळी बागेत गेलं म्हणजे भाजीचा बेत होतोच. आपण तसं मागं येतच नाही. कुठली ना कुठली भाजी तयारच असते. आता दोडके पण तयार आहे, पण दोडके नाही तोडले मी, दोडक्यानंतर तोडू. तर एवढे असे वांगे आणि भेंडी आणि मिरच्या निघालेल्या आहेत. आणि आज लावणार आहोत वाटाणा. वाटाण्याचे बी आणलेले आहेत मी. तर वाटाणा लावणार आहोत. तर बघू आता कसा येतो. कारण गेल्या वर्षी खूप वाटाणे निघाले होते, खूप शेंगा निघाल्या होत्या, लावल्या होत्या. तर ते थोड्या लेट लावल्या होत्या, आता हे लवकर लावत आहोत. तर बघूया आपण कसे येतात पुढे. आणि खूप टेस्टी होते बरं का ते वाटाण्याच्या शेंगा, जे आपल्या घरच्या असतात ना खूप भारी लागतात.
तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ करावा. छोटासा नाही आहे, पण म्हटलं चला एक व्हिडिओ करावा. आणि आज तर शेतात जायचं आहे, त्यामुळे एवढं काय कुणाची व्हिडिओ बघणं होणार नाही आहे, पण उद्या मी नक्की बघेल. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघू शकता तुम्ही इथे लावलेला आहे वाटाणा. अशा प्रकारे 2-2 बी टाकून घेतलेले आहेत. कारण 2-2च टाकावे लागतात. एक गेलं तरी एक येतच. तर बघूया आपण आता हे रोपतं की नाही, येतं की नाही. आणि मी मुद्दाम भीतीच्या कडाला लावलं आहे, कारण त्याला दोरी बांधून आहे ना वर काढून देता येईल म्हणून. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओत. आणि उद्याचा शेतातला व्हिडिओ आहे, परवा दिवशी शेतातला व्हिडिओ येणार आहे, तर नक्की बघा. छान छान झेंडू, सोयाबीन आणि अजून काय, हां, आम्ही जो भाजीपाला लावणार आहोत तो. तर चला आपण भेटू परत. बाय बाय.